करमणूक केंद्राच्या परवान्याच्या नावाखाली अवैधपणे जुगार सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता तसेच वकील असलेल्या मोहम्मद सद्दाम यांनी व्हिडिओ पुराव्यासह दिली आहे। देगलूरमध्ये एका केंद्राला करमणूक केंद्र म्हणून परवानगी देण्यात आली आहे। या क्लबवर तेलंगणातील शेकडो ग्राहक दररोज जुगार खेळण्यासाठी येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या क्लबवर दररोज कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे। तेलंगणातील शौकीन मंडळी इथे दररोज गर्दी करत आहेत। सद्दाम यांनी दिलेल्या व्हिडिओमध्ये अनेक जण गोल टेबलवर पत्ते खेळताना दिसत आहेत। टेबलवर रोख रक्कम नसली तरी त्यांच्या नोंदी घेतल्या जात असल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे। तेलंगणातील अनेक जण क्लबच्या नादी लागून बर्बाद झाले आहेत। त्यांचे कुटुंब वाऱ्यावर आले आहेत। याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा वकील असलेले मोहम्मद सद्दाम यांनी संबंधित यंत्रणांकडे तक्रारी देण्यास सुरुवात केली। सद्दाम यांनी मुंबई गाठत मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांकडेही लेखी तक्रार दिली। या क्लबचे सीसीटीव्ही हस्तगत करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे।